नमस्कार, आज आपण बनवणार आहोत बाहेर विकत मिळतो तसा बटाट्याचा चिवडा, उपवासाचा पंचरत्न चिवडा किंवा नमकीन म्हणू शकता याला तुम्ही। तर तो घरच्या घरी कसा बनवायचा ते आज आपण बघूया। तिखट गोड असा चवीचा हा चिवडा खायला खूप टेस्टी लागतो। चला तर बनवूयात। त्यासाठी मी इथे एक कढई घेतली आहे। कढई गरम झाली की त्याच्यात 2-3 चमचे तूप टाकून घेऊ। आता आपलं तूप गरम होतं। इथे मी कच्च्या बटाट्याचा किस घेतलाय, एकदम बारीक असा कच्च्या बटाट्याचा किस आहे हा। आता आपलं तूप तापलंय का ते बघू। तापलंय आपलं तूप, आपल्याला जसं पाहिजे तसं। आता याच्यामध्ये बटाट्याचा किस टाकू आणि तळून घेऊ। किस थोडा थोडाच टाकायचा, म्हणजे मोकळा तळता आला पाहिजे। खूप जास्त टाकला तर एखादी काडीमध्ये कच्ची राहते, त्यामुळे मोकळा फुलेला असाच चिवडा किस टाका। आता तळून झालं। इथे आपली पहिली बॅच काढून घेऊ आणि दुसरा किस टाकू, तळून घेऊ। तूप असल्यामुळे खूप जास्त असं धूर निघतोय। तुम्हाला तेलात करायचं असेल तर शेंगदाणा तेलामध्ये पण करू शकता चिवडा। तर इथे काढून घेऊ। ही पण बॅच आपली तळून झाली। आता शिल्लक राहिलेला थोडा थोडा चिवडा आपण अशाच पद्धतीने तळून घेऊ। आता इथे तळून झाला आपला सगळा बटाट्याचा किस। कढईत तूप शिल्लक राहिले थोडंसं। आता त्याच्यामध्ये आपण घेतलेले 10-12 बदाम टाकून घेऊ आणि त्याला छान सोनेरी रंग येईपर्यंत किंवा एकदम कुरकुरीत कडक होईपर्यंत परतून घेऊ। छान परतून घ्यायचं, एकदम कडक झाले पाहिजे आपले बदाम। चिवड्यात खाताना ते खूप छान लागतात मग। आता बदाम तळून झालेत। आता 7-8 काजू घेतलेत। काजू पटकन जळतात, याला एक अर्धा मिनिट भरच ठेवा आणि थोडासा सोनेरी कलर आला की लगेच काढून घ्या। आता इथे काजू काढून घेऊ आपले आणि शेंगदाणे टाकून घेऊ। एक मूठभर शेंगदाणे घेतलेत मी। त्याला पण एकसारखं हलवत कमी गॅसवर एकदम कडक असे भाजून घ्यायचेत आपल्याला। एकसारखं हलवायचं आहे आणि गॅस कमीच ठेवायचा आहे। शेंगदाणे चांगले चटचटेपर्यंत आपले भाजून घ्यायचे किंवा परतून घ्यायचे। एकदम कडक शेंगदाणे करून घ्यायचेत आपल्याला। आता इथे झालेत आपले शेंगदाणे तळून, काढून घेऊ। बघू शकता कढईमध्ये एखादा चमचा तूप शिल्लक असेल, त्याच्यामध्ये 2 हिरव्या मिरच्या मी बारीक चिरून घेतल्यात, त्या टाकून घेऊ आणि याला थोडंसं परतून घेऊ। थोडीशी मिरची परतली की याच्यामध्ये अर्धा चमचा लाल मिरची पावडर टाकू आणि याला मिक्स करून घेऊ आणि आता तळून घेतलेले सगळे जिन्नस याच्यात टाकून घेऊ आणि याला मिक्स करून घेऊ। आता हे मिक्स झालंय। आता याच्यामध्ये आपण अर्धा चमचा पिठी साखर टाकू
आणि चवीनुसार मीठ टाकू आणि याला मिक्स करून घेऊ. तुम्हाला जर आंबट चवीचा हवा असेल तर इथे लिंबू पिळू शकता याच्यावर, किंवा याच्यामध्ये तुम्ही मनुके आणि मखाणे जर तुमच्याकडे असतील तर ते पण घालू शकता. त्याचा तयार झाला आहे आपला बाहेर विकत मिळतो तसा पंचरत्न चिवडा किंवा नमकीन. खायला खूप टेस्टी लागतो हा गोड तिखट चिवडा. एक वेळेस नक्की करून बघा या पद्धतीने चिवडा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.